नमस्कार मंडळींनो, जय भीम. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बनवणार आहे. तर मला अशी खात्री आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ अवश्य पाहाल आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडेल तर तुम्ही नक्की लाईक कराल. तर चला, मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. महाराष्ट्र केवळ बोलबच्चनने सुधरत नाही, महाराष्ट्र केवळ भाषणाने सुधरत नाही, तर त्यासाठी भाषणाने सुधरत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे का? अरे, पुस्तकावर प्रेम करावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षाही काही काही लोकांनी जास्त पुस्तकं वाचले असतील, त्यांनी त्यांनी जास्त जास्त अभ्यास केला असतील, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी पुस्तकावर इतकं प्रेम केलं की की त्यांनी आपला परिवाराकडे जास्ती लक्ष न देता त्यांनी त्यांनी सर्व समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं. त्यांना त्यांना पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. त्यांना पाणी पिण्यासही मनाई केली जायची. पण तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 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 ठरवलं, डिसाईड केलं की आपण असं आहोत, माझ्या समाजावर अत्यंत अन्याय होतो, मी हे होऊ देणार नाही. त्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप शिक्षण घेतले, खूप मेहनत घेतली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी लायब्ररीत जायचे तर एकदम संध्याकाळी घरी परत यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप अभ्यास केला, त्यांनी खूप शिक्षण घेतले. मी एक तुम्हाला किस्सा सांगू इच्छितो की एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये गेले होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेमध्ये पण बसू देत नव्हते. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेरच्या खिडकीतून पाहून अभ्यास करीत होते. एका दिवशी इन्स्पेक्शनसाठी इंग्रज अधिकारी तेथे शाळामध्ये आले आणि ते सर्व तेथे जाताच क्लासमध्ये त्यांनी एंटर करताच सर्व विद्यार्थी स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. आणि त्या इन्स्पेक्शनसाठी आलेल्या त्या अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे उत्तर तेथील कोणताच विद्यार्थी देऊ नाही शकला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खिडकीमधून अभ्यास करीत होते. तर त्यांनी त्वरितपणे उत्तर दिले की प्रश्नाचे उत्तर दिले. तर त्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्लासरूममध्ये बोलावले आणि विचारले, बाळा, तुझं नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की माझं नाव भीम आहे. मी अस्पृश्य समाजातील एक विद्यार्थी आहे. तर त्यांनी सांगितले, त्या इन्स्पेक्शन आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना अजून काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे उत्तर भीम बाळाने अतिशय स्पष्टपणे, अतिशय चांगल्यापणे उत्तर दिले. तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यावर सुद्धा त्यांच्या शिक्षणाची छाप सोडली. म्हणून मित्रांनो, म्हणून आपण आपल्या देशातच नाही तर आपल्यापेक्षा जास्त 100
100पेक्षाही जास्त देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार उत्साहाने साजरी केली जाते. म्हणून तर चला भाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी म्हणून ग्रेट आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठीच नाही तर पूर्ण समाजासाठी, पूर्ण दुनियातल्या, पूर्ण आपल्या भारत देशातल्या लोकांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी संविधान लिहिलं आहे आणि संविधाना थ्रू त्यांनी आपल्या सर्व समाजाला, देशातील पूर्ण नागरिकांना अधिकार दिले आहे. गरिबांसाठी अधिकार, शोषितांसाठी अधिकार, असे त्यांनी अधिकार दिलेले आहे. जगात बघा, त्यांना लाखो लोक शिकले असतील, लाखो लोकांनी त्यांच्यापेक्षाही जास्त अभ्यास केला असतील, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचं प्रतीक मानलं जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक सिम्बॉल लागला गेला. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपेक्षा जास्त लोकांनी जगात आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर जगाच्या आपल्या समाजातील लोकांच्या उद्धारासाठी केला आहे. तर आपण भाऊ, जेव्हा जयंती राहते ना, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार उत्साहाने साजरी केली जाते, तेव्हा काही युवक तेथे पिल्याशिवाय त्यांचं अंगच हालत नाही. तर असं व्हायला पाहिजे का? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांसाठी, समाजातील सर्व व्यक्तींसाठी खूप मोठा त्याग केला आहे, खूप मोठा संघर्ष केलेला आहे. म्हणून तर मित्रांनो, आपण त्यांच्या जयंती दिवशी खूप चांगलं राहायला पाहिजे. आपण त्यांच्याविषयी 2 शब्द आपल्याकडून जेवढं सांगणं होतील तेवढे आपण दुसऱ्या व्यक्तींना पण सांगितले पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रेट होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष केलेला आहे. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. चला, थँक्यू.